मॅचला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आला, अर्थातच जर का आपण पाहिलं तर बॉलर आपल्याला पाहायला मिळतो। राकेश ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो। कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सध्या तो गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला आणि बघा त्याला खरं तर पहिलं षटक हाताळण्याची कॅप्टनने एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे। पाहूया आता तो मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणारा आणि स्ट्रायकिंग एंडला प्रितेश जोशी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। आणखीन एक नामांकित खेळाडू ठाणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दाता फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि असा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो। गावदेवी बाळकुम या संघाला रिप्रेझेंट करत असताना प्रितेश जोशी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो। राकेश तयार झाला। 3, 2, 1 लेट्स प्ले। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात। पहिलाच बॉल तिकडे पहा, फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले। मिड ऑफ रिझर्व मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं। हेमंत पाटील आपल्याला बघायला मिळालं आणि पहिलाच बॉल वरती बॅटर प्रितेश जोशी यांना मोठ्या फटक्यांपासून गोलंदाज राकेशनं इथून मात्र शांत ठेवलं। पुन्हा एकदा राकेश तयार झाला। ओव्हर द विकेटनं फुल टॉस होता आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करणारा अतिशय दर्जेदार फटका बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावा, षटकार। अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त टायमिंग होतं बघा। फुल टॉस बॉल बॅटरसाठी मेजवानी होती आणि त्या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। प्रितेश जोशीच्या बॅटमधनं गावदेवी बाळकुम टीम साठी येणाऱ्या या पहिल्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला। डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार आल्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो। बॅटिंगचा गिअर आता बदलला। बॅटर प्रितेश जोशीने इकडे बघा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो। मंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे। सर्कलच्या बाहेर खरं तर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि याच ओव्हर मध्ये खरं तर बॅटरला जास्तीत जास्त धावा जमवण्याचे हे चान्सेस असतात। आणि बघा आता पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा इथून मात्र उचलत असताना आपल्याला पाहायला मिळतो प्रितेश जोशी। बघा तुम्हाला खरं तर पहिल्या इनिंग्स साठी 20 मिनिटांचा वेळ आम्ही दिला आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र हे कंप्लीट करायचा। महत्वाच्या सूचना आहेत त्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला राहुल कांबळे। त्यानं मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि इकडे पहा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते। एकाच धावेवरती बॅटरला आता इथून मात्र शांत ठेवलं गोलंदाज राकेशनं। आता स्ट्रायकिंगला महेश पाटील याला पहिला बॉल फेस करण्याकरिता तो मात्र इथून तयार होईल। बॉल तयार झाला। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं राकेश निघाला 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन। यावेळेचा हा बॉल इनफिल्डच्या वरनं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं फटका सजवला। बघा बॉलच्या मागे उलट्या दिशेने धावत असताना काय वेगाने धावला हेमंत पाटील आणि आपल्या टीम साठी जवळजवळ 2 धावा त्यानं वाचवल्यात। अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली हेमंत पाटीलच्या माध्यमातून। पुन्हा एकदा बॉल तयार झाला। पुढचा बॉल यावेळेला देखील इकडे बघा टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला। बॉलनं सरळ विकेट किपरचा वेध घेतला। डॉट बॉल आला। ओव्हर नंबर 1 चा खेळ आता इकडे संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 13 धावा। पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आपण पाहिला, त्यानंतर चौकार आपल्याला बघायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल आणि एक डबल आणि 6वा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। षटकार चौकार जरूर आले या ओव्हर नंबर 1 मध्ये, परंतु तरी सुद्धा राकेश निरगोंडेने
खूप चांगलं कमबॅक इथून मात्र दाखवलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार हे देखील पाहायचंय. मग ठाणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 2 नामांकित खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध लढतात. तुर्भे टीमला रिप्रेझेंट करत असताना कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील, तर बघा गावदेवी बाळकुम या संघाकडून खेळत असताना प्रितेश जोशी आपल्याला पाहायला मिळतो. अभि आला गोलंदाजी मार्क वरती, चांगला यंगस्टर कमी वयातच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः या खेळाडूने असं बॉलर म्हणून दणाणून सोडलं. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. अभि अभिचा पहिलाच बॉल, इकडे बघा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. बघा 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च धाव्यांवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. नजर हटी दुर्घटना घटी. बाकपला खेळाडू आले नव्हते आणि तदनंतर बघा जिथे 1 धाव होती तिथे आणखीन 1 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अशा 2 धावा आता गुणतालिकेवरती काउंट केल्या जातात. गजर क्रिकेटचा 16 नाईक चषकाचा सुपर डुपर स्पर्धा सध्या आपण पाहता आणि प्रत्येक जण या स्पर्धेला एंटरटेनमेंट करतो. ओ उलटा फुलटा अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्सचा फटका दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका. बॉल सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. अभि पुढचा बॉल. यावेळेला देखील इकडे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत परंतु तिकडे पहा थोडेसे बॅकअपचे फिल्डर फंबल झालेत आणि या मोमेंटला पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. नमित पाटीलचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न खरं तर बघा अनसक्सेसफुल ठरतो आणि एक्स्ट्रा धावा येतात. पुन्हा एकदा अभि तयार झाला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल पाहूया. या बॉलवरती आता काय घडणार आहे. ओ बॉल हवेत. विकेट मिळेल का. हो मिळाली. प्रितेश जोशीला दिला जातो परतीचा इशारा. व्यावसायिक खेळाडू खरं तर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रितेश जोशीच्या खेळीचा इथून मात्र अंत झाला आणि आता धावफलकावरती 1 रन आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या विकेटची जी खरं तर अपेक्षा होती तुर्भे टीमला ती पहिली विकेट गोलंदाज अभिनं आपल्या टीमला मिळवून दिली. जबरदस्त 19 धाव्यांचे योगदान खरं तर प्रितेश जोशीनं गावदेवी बाळकुम टीम साठी दिलं आणि तो मात्र इथून बाद झाला. खूप चांगला जेल यष्टांच्या मागून भूषण पाटीलने कंप्लीट केला. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रथम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया इंडिया नंबर 3 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि तो इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहे देखील पाहणे गरजेचं. नंबर 3 मध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा अभि तयार होईल. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार झाला. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. बॉलर निघाला. यावेळीचा हा बॉल बॅटर पासून भरपूर दूर ठेवला आणि बघा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. ICC नियम क्रमांक 25 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि नुकताच वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा अभि. या वेळेला देखील हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं परंतु अनसक्सेसफुल ठरला. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी
अभिला ठाऊक आहे, अभिला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, या ओव्हरमध्ये आपल्याला कमबॅक करायचं. कॅप्टनने आपल्याला का बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय, स्वतःला सिद्ध करत असताना अभि हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तुर्भे गावचा चमचमता सितारा, कमी वयातच खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने आपली ऍज अ बॉलर म्हणून छाप सोडली. अभि निघाला. यावेळेला पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. बॉल हवेत आहे. उलट्या दिशेने स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कॅच पकडू शकले नाहीयेत. जमिनीला स्पर्श केल्यानंतर आतापर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. अर्थातच झोन ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. 24 एक गडाच्या मोबदला 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चोवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आता हेमंत पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक तुर्भे टीमचा जबरदस्त खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया हेमंत पाटीलच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी बाळकुम टीमच्या. हेमंत पाटील तयार झाला. स्ट्रायकिंग इनला खरं तर महेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत निघाला ओव्हर द विकेटनं. हेमंतचा हा बॉल फुलटॉस बॉल होता. खरं तर बघा मारायचं होतं लेग साईडला, परंतु बॉल गेला ऑफ साईडला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आय थिंक रवी मात्रे आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली फिल्डिंग त्यांची आपण बघितली. आणि इथे जर का आपण पाहिलं तर फक्त एकच धाव आली. एकाच धावेवरती बॅटरला संतुष्ट ठेवलं गोलंदाज हेमंत पाटीलने. पुन्हा एकदा तयार झालं. पुढचा बॉल स्ट्रायकिंग इनला आता खेळाडू प्रथम आपल्याला पाहायला मिळतो, जो नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला होता. यावेळेला बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल तिकडे कंप्लीट केला. विकेट आली आहे. झटका क्रमांक 2 बसला गावदेवी बाळकुम टीमला. प्रथमला देखील जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जावं लागतं. स्वतःच्या फटक्यावरती खरं तर नाराज. आणि इथे जर का आपण पाहिलं तर तो विकेट टाकून मात्र मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटीलचं कौतुक करायला हवं. बघा दुसऱ्या विकेटची जी अपेक्षा होती ती दुसरी विकेट आपल्या टीमला मात्र त्यानं मिळवून दिली. चांगला खेळाडू. खरं तर नवी मुंबईचं क्रिकेट अक्षरशः याही खेळाडूने दणाणून सोडलं. कुमार 11 तुर्भे या संघाला रिप्रेझेंट करत असताना बघा कमी वयातच खूप चांगला खेळ करत आज मात्र एक परफेक्ट खेळाडू बनला तुर्भे टीमचा हेमंत पाटील. रुद्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इंडिया नंबर 4 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि तो सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा. यावेळीचा हा बॉल फटका जबरदस्त आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झाल्यात. हेमंतनं बघा आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॅटरला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवला. 3 बॉल त्यानं हाताळलेत. 1 विकेट मिळवत फक्त 3च धावा खर्च केलात. पुन्हा एकदा हेमंत निघाला. पुढचा बॉल ओ यावेळेला बघा शफल झाले. फटका जबरदस्त आहे. बॉल आणि फिल्डरची शर्यत लागली आहे. शेवटच्या मुमेंटला लाजवाब एफर्ट्स इकडे फिल्डरना दिली आहेत. जबरदस्त फिल्डिंग आणि या मुमेंटला बघा 2 धावा आपल्या टीम साठी त्यानं वाचवल्यात. ग्रेट फिल्डिंग. राकेश आपल्याला पाहायला मिळाला. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
तुर्भे संघम बघा टॉस हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला फिल्डिंग आली आहे आणि त्यांचा एकच मनसुबा की कमीत कमी धावांवरती गावदेवी बाळकुम या टीमला थांबवायचं आणि तोच त्यांचा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. यष्टांच्या मागून भूषण पाटील या मॅचचे सूत्र सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल यावेळेला फटका जबरदस्त गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो झालाय. एक टप्पा खात बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. बाळकुम टीमला मिळालाय चौकार. बॅटर रुद्रम त्याच्या बॅट मधून नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. महेश पाटील अजूनही मात्र शांत आहे. मग जो सलामीला आलेला फलंदाज महेश पाटील खेळपट्टीवरती अजूनही स्तब्ध. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. पॉइंट रिझर्व मध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर बघता बघता 3-7 खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. पाण्याची मागणी केली जाते. चला 12वे खेळाडू पाण्याच्या बॉटल्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हायचं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. या मॅच मधून जो संघ मात्र जिंकेल तो मात्र महापेन या टीमच्या विरोधात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार. चौतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र पहिल्या 17तील 6 चेंडू शेषर आणि बॉलिंग ट्रॅक वरती राहुल कांबळे येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. डेथ ओव्हर मध्ये त्याला खरं तर प्राचारण केलं. ओव्हर नंबर 4 मध्ये पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. अपकमिंग यंगस्टर या तुर्भे टीमचा राहुल इथून मात्र तयार झाला. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार होतो राहुल कांबळे. पुढचा बॉल ओव्हर नंबर 4 चा पहिलाच बॉल. राहुल कांबळेचं केले भव्य स्वागत. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरण्या. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. रुद्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधनं आलाय गावदेवी बाळकुम टीम साठी इम्पॉर्टंट षटकार. अवघ्या 5 बॉल मध्ये 15 धावा मात्र त्याच्या बॅटमधनं आल्यात. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय खेळाडू रुद्र. जबरदस्त खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रुद्र. आज बघा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेश म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि या महत्वपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आज घरची स्पर्धा ते कव्हर करतात. याच कोपरखेडणे गावाला ते खरं तर रिप्रेझेंट करतात. पुढचा बॉल राहुल तयार झाला. या वेळेला देखील फुल टॉस. अगदी झोपेतून सुद्धा उठून आला रुद्राने. त्याला सांगितलं फुल टॉस बॉल वरती षटकार मारायचा आहे तरी सुद्धा तो मारू शकतो आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगचा अंदाज बॅटिंगचा क्लास वेगळा आहे खेळाडू रुद्रचा. आणि बघा रुद्र आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतो. बघा पंचांना जर डाऊटफुल डिसिजन असला तर मात्र ते 3ऱ्या पंचांची मागणी करू शकतात. आणि तिकडे पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
बघा आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा धावफलकावरती आपण पाहतो राहुल कांबळेच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार इकडून मात्र घेतला जातो चला बॉल द्या ओल्ड बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे कारण चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे 2 बॉलवरती 2 षटकार आलेत राहुल कांबळेवरती खरं तर फलंदाज रुद्र अक्षरशः तुटून पडला पाहूया आता लगातारचा तिसरा षटकार येईल का स्पर्धेमधला तिसरा षटकार येईल का लगातारचा ओ येईल नाहीये तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला हेमंत पाटीलने इथे मात्र झेल क्लिअर केला आणि बघा लगातारचा तिसरा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटर रुद्र इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रुद्रला दिला परतीचा इशारा आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर रवाना होतो तिसरा झटका लागला गावदेवी बाळकुम टीमला भूषण नवीन खेळाडू नंबर 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वेल प्लेट 7 बॉल मध्ये 21 धावांचं योगदान बॅटर रुद्रने दिला आपल्या टीम साठी आणि तुफानी फटकेबाजी त्याच्या आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत धावफलकावरती 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आले परंतु राहुल कांबळेने सांगितले मी देखील काही कमी नाहीये मी देखील कमबॅक करू शकतो आणि त्याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त बॉलिंग भूषण नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राहुल निघाला पुढचा बॉल ओव्हर द विकेट न पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा यावेळीचा हा बॉलला स्लाइस केलाय फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय एक धाव खरं तर भरपूर वेगानं इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक धाव खरं तर बॅटिंग करणाऱ्या बाळकोम टीम साठी इम्पॉर्टंट आहे आणि इकडे बघा एक धाव आता इथून मात्र कंप्लीट झाली आहे महेश साठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला ऑफ ब्रेकचा खूप चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतो आणि या मोमेंटला बघा पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅटरला आता क्रीज सोडावी लागते विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो झटका क्रमांक 4 बसला नवीन खेळाडू आता विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो एक बॉल अजूनही शेष आहे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल कांबळे 2 बॉलवरती 2 षटकार आले परंतु त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं लोकांची जर तोंड बंद करायची असेल तर तुमचा कमबॅक होणं भरपूर गरजेचं असतो आणि बघा राहुल कांबळेचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो यावेळेला इनफिल्डच्या वरनं फटका सजवला बॉल हवेत खेळला कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत खूप चांगली फिल्डिंग आणि या बॉल वरती तब्बल 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला 2 धाव्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला धावफलकावरती धावा झाल्यात 49 धावा गावदेवी बाळकोम या टीमच्या प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बघा 4 ओव्हर मध्ये त्यांनी 49 धावा उभारल्यात आणि विजयासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये 50 धावांचं टार्गेट इथून मात्र आव्हान ठेवलं CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे या टीम समोर पाहूया आता या 50 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे देखील आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळणार कशा रीतीने खरं तर या 50 धावांचा पिछा केला जाणार तुर्बे टीमच्या माध्यमातून हे आपण दुसऱ्या डावामध्ये पाहणार
सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू 24 आणि 24 बॉल मध्ये 50 धावांचा पाठलाग आता इथून मात्र करायचा CR फाउंडेशन कुमार ग्लमन तुर्भे या टीमला. पाहूया आता या 50 धावा कशा रीतीने उभारला जाणार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार. गावदेवी बाळकुंडीच्या माध्यमातून हे देखील आपल्याला पाहायचा आहे. दोन्ही संघ मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई सध्या आपण बघतो. चला वेळेच्या संदर्भात भरपूर सूचना असणार आहेत, कारण बघा घड्याळामध्ये जर का आपण पाहिलं तर 2:05 झालेत आणि बघा फक्त दुसराच सामना सुरू आहे. भरपूर उशीर झाला या मॅच करिता. जवळजवळ बघा उमेश सर 1 तास आपण मागे आहोत, म्हणूनच तुम्हाला आता फास्ट क्रिकेट खेळावं लागणार. अमोल आला बॉलिंग ट्रॅक वरती. संघाचा नेता तारणहार टीमचा कर्णधार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. पाहूया अमोलच्या माध्यमातून मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार आहे. अमोल तयार झाला. अमोल आला बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नमित पाटील. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने फलंदाजी इथून मात्र केली जाणार. दुसऱ्या डावाला सुरुवात. बॉल तयार झाला अमोल. लेट्स प्लेचा इशारा आला. अमोलचा पहिला बॉल. ओ फुल टॉस. या तर फटक्यांसाठी नमित पाटील ओळखला जातो आणि इकडे बघा फटका अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक केल्याने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लॉर फुलटॉस होता. खूप चांगला फटका तिथे मात्र खेळून काढला. सन्माननीय आदरणीय गिरीश दादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि साहेबांना विनंती आहे, आपली जागा आमच्या हृदयात आहे, आपली जागा आमच्या काळजात आहे आणि खरं तर बघा त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. नेरुल गावचे नगरसेवक सन्माननीय आदरणीय गिरीश दादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालं. ओ यावेळेला बघा स्टंप दाखवले होते. क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. चौकार असं प्रत्युत्तर आता विकेट न दिलाय. बॅटरला इथून मात्र परतीचा इशारा दिला. टिट फॉर टॅट जशात तसं उत्तर गोलंदाजाने दिलं आणि बॅटर नमित पाटील इथून मात्र बाद झाला. पहिली विकेट तुर्भे टीमची नमितच्या स्वरूपामध्ये. बॉल तयार होईल. पुन्हा एकदा अमोल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. राहुल कांबळे दाखल झाला. पाहूया आता राहुलच्या माध्यमातून कशा रीतीने फटकेबाजी केली जाणार. अमोलचं कौतुक आम्ही करतो. बघा पहिला बॉल वरती चौकार आल्यानंतर त्यानं मात्र आपल्या टीमला एक महत्वाची विकेट मिळवून दिली. नमित पाटीलला मात्र त्याने तंबूची दिशा दाखवली. नवीन खेळाडू राहुल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. बॉल तयार होतो. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक खेळाडू आहे. ओ यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे पंत सांगतात. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दिशा खरं तर भरकटली. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडला जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. अमोल पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट ही मॅच. खर तर 1,11,111 रकमेचं खर तर पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईक चषक 2026 सुपर डुप्पर आयोजन. यष्टांच्या मागून प्रितेश जोशी बघा या मॅचची सूत्र सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक खेळाडू विक्रोलियन्स विक्रोली
या टीम कडून खरं तर खुल्या गटाचा स्पर्धा तो अक्षरशः खेळत आला. ओ या वेळेला बघा बॅटची आतली कडा जबरदस्त अप्रतिम बॅटरला पूर्णपणे रीड केलं. लेफ्ट साइडचा खरं तर बॅटर राहुल कांबळेचा स्टान्स होता आणि तो गोलंदाजाने ओळखला आणि त्या बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. पुढचा बॉल अमोल निघाला. हॅलो 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 इकडे सुद्धा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा आता स्ट्रायकिंग इन वरती जो खेळाडू स्ट्राईक पासून दूर होता, स्ट्राईक पासून वंचित होता, त्याला आता इथून मात्र स्ट्राईक मिळाली आहे. भूषण पाटील स्ट्रायकिंग इन वरती आता आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग इन वरती आल्यानंतर बघा भूषणच्या विरोधात फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. हॅलो चला आपण एक ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती या स्पर्धेला अगदी शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. नेरुल गावचे नगरसेवक आदरणीय श्री गिरीश काना म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे VN ग्रुपचे आदेश आगासकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गिरीश म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. ओ माय गॉड शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बघा फक्त या बॉलला दिशा दिली होती. किती प्रचंड ताकद आहे. बॉटम हॅटचा खूप चांगला वापर खरं तर भूषण पाटीलने केला आणि क्षेत्ररक्षक एका हाताने बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न त्याचा अनसक्सेसफुल ठरला आणि बॉल सरळ चालला लॉंग ऑफला कापत चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळाल्यात भूषण पाटीलला. चौकाराच्या साह्यानं चौकाराच्या मदतीनं आता धावा डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतं. पुढचा बॉल अमोल. यावेळेला फुल टॉस फिल्डर आहेत धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पहा एक धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडाच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा 1 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अमोल या ओव्हर मध्ये खरं तर 2 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 1 चौकार नमित पाटीलने खेळला तो बाद झाला. त्यानंतर भूषण पाटीलच्या बॅट मधून 1 चौकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग भूषण पाटीलच्या माध्यमातून केली जाते. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाला आणलं जाणार 50 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा ही स्पर्धा एन्जॉय करतो. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. tenniscricket.in भारताची पहिली वाहिनी संतोषदादा नाणेकर यांची ही YouTube वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आणि बघा मला तर वाटतं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नवीन बॉलची निर्मिती झालेली आहे. SSD स्पोर्टचे खरं तर बॉल यूज केले जातात या स्पर्धेच्या अनुषंगाने. गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही साठी खरं तर अप्रतिम बॉल इथून मात्र बनवलेले आहेत. बॉलर साठी सुद्धा खूप फायद्याचा हा बॉल ठरला. त्याचबरोबर फलंदाज अगदी जर का आपण पाहिलं तर टप्प्यात आला की मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाच्या माध्यमातून. चला वेळ कमी घ्या प्लीज. बाळकुम संघ भरपूर उशीर झाला आणि पंच सुद्धा सांगतात तुम्हाला इथून मात्र फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं कारण अजूनही जवळजवळ जर का आपण पाहिलं तर 5 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. तुम्हाला घाई करावी लागेल. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. यावेळी 6 बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला बट भूषण पाटीलला इथून मात्र शांत ठेवले. डॉट बॉल आला.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मोर्चावरती ओव्हर नंबर 2 मध्ये आता रुद्र आपल्याला पाहायला मिळतो. रुद्रच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. या बळीला देखील इकडे पहा फक्त दिशा दिली आहे, पुश केलं या बॉलला आणि तिकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव आहे भूषण पाटील आणि बघा क्लासिकल फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. कित्येक वेळा रायगड विपक्ष ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ऍज अ कर्णधार म्हणून तो आपल्याला जरूर पाहायला मिळत होता. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि आज बघा आपल्या गावचं क्रिकेट खेळत असताना भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रुद्र तयार झाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न बघा दिशा आता त्यानं बदलली आहे. ओ यावेळेला देखील बॉलला चॉप केले. फिल्डर आहेत शॉर्ट कव्हरला. खूप चांगली फिल्डिंग एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू काय होईना परंतु धावफलकावरती धावा आता इथून मात्र जोडल्या जातात. तुर्भे टीमच्या बॅटरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु ओव्हर नंबर 2 ला ज्या पद्धतीने सुरुवात झाली या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करतो गोलंदाज रुद्र. खरं तर बॉलला पूर्णपणे ग्रीप करून तो गोलंदाजी करतो. या वेळेला फटका जबरदस्त आहे. गॅप शोधलाय का? हो शोधलाय. रिकाम्या जागा भरा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. भूषण पाटीलचा वार. सारेच गार. बॉल सीमा पार. चौकार. खर तर बघा सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःला झुकून देणार व्यक्तिमत्व खर तर बघा सन्माननीय आदरणीय संदीपजी नाईक साहेब आणि त्यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. नाईक चषक सध्या आपण पाहता. नाईक फॅमिलीने बरोबर भरपूर नवी मुंबईला डेव्हलप केलेला आहे. ओ यावेळेला देखील बॉलला टॅप केलं. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. मोठा फटका आल्यानंतर एक धाव खर तर धावफलकावरती आता जोडली जाते. दिमागानं क्रिकेट खेळलं जात आहे. भूषण पाटील यांच्या माध्यमातून युक्तीचा वापर इथून मात्र केला जातो. कुठे थांबायचं आणि कुठे खरं तर मोठे फटके मारायचे हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि बघा कॅल्क्युलेटर गेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. ओ फटका जबरदस्त आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल कांबळे तो आता थांबत नाहीये. तो देखील सांगतोय भूषण पाटीलच्या बॅटमधनं मोठे फटके येतात तर मी कुठे शांत बसणार आहे. आणि बघा त्याच्या बॅट मधून सुद्धा एक जबरदस्त फटका आला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. आपल्याला पाहायला मिळतात 22 रन्स. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी बघा अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये खरं तर 14च्या सरासरीने तुम्हाला 28 धावा करायच्यात. 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये रुद्र बघा त्याच्या शेवटच्या खरं तर बॉल वरती नुकताच चौकार आला आणि आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला भूषण. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. एक भूषण तुर्भे टीमचा तो सध्या बॅटिंग करतोय तर दुसरा भूषण खरं तर गोलंदाजी करतो. 2 भूषण मध्ये सध्या ही लढत आपल्याला पाहायला मिळणार.
एका साईडला भूषण पाटील तर दुसऱ्या साईडला भूषण भोईर. नाव एकच आहे परंतु सरनेम वेगळं वेगळं आहे. बॉल तयार, पुढचा बॉल. ओ यावेळेला समोरच्या दिशेला फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली आणि इकडे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतीय. अजूनही जर का आपण पाहिलं तर तुर्बेट टीमच्या फलंदाजांकडून कोणताही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे बघा गोलंदाजी किती जबरदस्त सुरू आहे गावदेवी बाळकुम टीमच्या माध्यमातून. चौकार जरूर त्यांच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेचले, परंतु अजूनही मात्र षटकार त्यांनी खेचू दिला नाहीये. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. बघा प्रितेश, वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल, फक्त 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत या इनिंग साठी. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. भूषण भोईर निघाला, पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल शफल झाले होते. फाईन लेगला खरं तर हा फटका सजवायचा होता. रनआउटची विकेट नाही आली आहे आणि इथे पहा बॅटरनं पॉपिंग क्रीज कंप्लीट केली आणि इथे एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त खरं तर बघा युक्तीचा वापर दिमाखाने खरं तर ही एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा बदल झालेत आणि आतापर्यंत रन्स आपण पाहतो धावफलकावरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर का आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांसाठी खरं तर इथून मात्र तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. बघा रनआउट साठी तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी केली आहे. नॉनस्ट्राइक एंडला जो राहुल कांबळे इथून मात्र धावत होता, आता ती धाव योग्यरित्या कंप्लीट केली आहे की नाही हे आता चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंच आता आपल्यापर्यंत तो निर्णय कळवतील. आणि बघा बॅटर सेफ एक धाव खरं तर त्यांनी कंप्लीट केलेली आहे राहुल कांबळे. आणि बघा तिसऱ्या पंचांनी सांगितले धाव ही कंप्लीट झालेली आहे. बघा स्ट्रायकिंग इनला सुद्धा भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळालं, त्यांना सुद्धा आता चेक केलं जाणार आहे. सेफ आहे. चला दोन्ही खेळाडू खरे तर सेफ आहेत. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपर त्याच्या माध्यमातून बॉल थोडासा निसटला, त्यानंतर एक धाव खरं तर कंप्लीट केली आणि धाव मात्र कंप्लीट करणं भरपूर इम्पॉर्टंट होतं. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. 10 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. 10 बॉल नीड टू 26 रन्स. ओ फटका जबरदस्त आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वा भूषण भोईर, वा जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल मध्ये 3 सिंगल मात्र त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट इथून मात्र आलेल्या आहेत. बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं. बॅटरला खरं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गोलंदाजानं. भूषण भोईर चांगल्या टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करतोय. जबरदस्त बॉलिंग त्याची सुरू आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. बघा मास्टर माइंड खेळाडू प्रितेश जोशी यष्टांच्या मागून मॅचचे सूत्र सांभाळतो. या वेळेला देखील इथे पाहावं लागेल आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटर आता इथून मात्र कोणता बाद झाला हे पाहिलं जाईल. पंचांकडे आमचं लक्ष आहे. पंच आता तिकडे पडताळणी करतील आणि ते डिसिजन देतील.
पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. आता तिसरे पंच आता पुन्हा एकदा चेक करतील. स्क्रीन वरती टेक्निकल टीमची मदत इथून मात्र घेतली जाते. चला आता बाटर स्ट्रायकिंग इनिंगचा खेळाडू राहुल कांबळे इथून मात्र बाद झालेला आहे. बाटर राहुल इथून मात्र बाद होतो. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. समीकरण बघा, आतापर्यंत धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. अर्धा टप्पा हा गाठला, अजूनही मात्र अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. 50 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आणि अजूनही मात्र 25 धावांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी तुर्बे टीमला. 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 8 बॉल नीड टू 25 रन्स. नवीन खेळाडू रोनित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भूषण भोईरचं मात्र जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. काय गोलंदाजी केली आहे, धारदार गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. वेगळ्या वेगळ्या थाटणीचे बॉल त्यानं मात्र या मॅच मध्ये हाताळले आहेत आणि व्हेरिएशनचा खूप चांगला वापर करतो. 8 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. मित्र मंडळ थोडस प्रेशर आता वाढला असेल तुर्बे टीमचं, कारण मोठे फटके आले नाहीयेत. कोणताही षटकार मात्र त्यांच्या टीमच्या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. रोनित पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 8 मध्ये 25 करायचे आहेत. वेल फिनिशर म्हणून रोनित पाटीलची ओळख आहे. पाहूया तर तो या मॅचला फिनिश करेल का. चला वेळ कमी घ्या प्लीज. बॉल तयार. भूषण भोईर पुन्हा एकदम पुढचा बॉल. ओ बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे. रुद्र बॉलच्या खाली विकेट मिळाली आहे. वा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोनित आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये. तू चल मैं तो आया, तू पुढे चल मी लगेचच मागून आलो, अशी परिस्थिती तुर्बे टीमची आपल्याला पाहायला मिळते. बिकट अवस्थेमध्ये संकटामध्ये आता सापडला तुर्बे संघ. आता बघूया संकटातून तुर्बे टीमला कोणता खेळाडू बाहेर काढणार. संकट मोचक म्हणून आता कोणता खेळाडू आपल्या टीमला सावरेल हे देखील पाहणे गरजेचं आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 25 करायचे आहेत. सात चेंडू 25 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डोकेदुखी थोडीशी भूषण पाटील यांची सुद्धा वाढली असेल, कारण ज्या पद्धतीने विकेट डाऊन होतात. हेमंत नवीन खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण भोईर तयार झाला. पुन्हा एकदम पुढचा बॉल. या वेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं आणि इथे पहा रिव्हर्सचा फटका मारत असताना अपयश मिळालंय. हेमंत पाटीलला डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. वा कौतुक करावं लागेल भूषण भोईरचं. फक्त मात्र त्याने 3च धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्याने मिळवली. अफलातून बॉलिंग. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी आता 25 धावांची गरज आहे. कोपरखेडणे गावचे सन्माननीय आदरणीय धीरजदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विनंती आहे साहेबांना व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. सुपर डुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईक चषक 2026 अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. VN ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा सध्या आपण पाहता आणि एक क्वालिटी क्रिकेट प्रेक्षकांना इथून मात्र दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. खरं तर रुद्र 11 मापे टीम आपल्याला टॉस साठी तयार आहे. रुद्र 11 मापे, कारण कुठे जाऊ नका. लगेचच या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाच्या विरुद्धामध्ये तुम्हाला सामना खेळायचा आहे. 4 ओव्हरचा सामना राहील. त्यामुळे रुद्र 11 मापे टीम आपण टॉस साठी लगेच तयार आहे. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 25. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला. ओव्हर नंबर 4 चा पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि तिथे पहा स्ट्राइक.
पुन्हा एकदा भूषण पाटील यांच्याकडे असणार आहे, कारण धाव घेतली नाही. भूषण पाटील कडे ती मात्र क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया आता अनुभव त्यांच्याकडे ठासून भरला, परंतु आता अनुभव पणाला लावावा लागेल. 5 मध्ये 25 ची गरज असताना आलाय मोठा फटका. जास्त वेळ तुम्ही भूषण पाटीलला शांत ठेवू शकणार नाही आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन शो बाहेर. बस काय बाबा, मिळाला 4 धावा. चौकाराच्या साह्यानं जे समीकरण मोठं वाटत होतं ते आता थोडस कमी झालंय. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी धावा करायच्यात 21. 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार झाला. पुन्हा एकदम पुढचा बॉल. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, परंतु इकडे सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. डॉट बॉल आला. प्रेशर वाढलंय. 3 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्यात 21. 3 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. विकेटचा प्रयत्न. फुल टॉस बॉल. त्याला फुल टोल केल्याने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप मधून या ओव्हरचा दुसरा चौकार आला भूषण पाटीलच्या बॅटमधून. कठीण प्रसंगाला कित्येक वेळा या खेळाडूने तोंड दिले. आज जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तो धावा बनवतो तुर्बे टीम साठी, परंतु समीकरण बघा. धावफलकावरती धावा झाल्या 33 आणि आता 2 मध्ये 17 ची गरज. या वेळेला देखील हेलिकॉप्टर लुक दिला. फिल्डर आहेत, रन्स मिळत नाहीये. डॉट बॉल आला. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू आणि विजयासाठी 17 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. मजबूत स्थितीमध्ये आला गावदेवी बाळकुमा संघ. स्विच इट. सुरुवातीला जर असे फटके आले असते तर जरूर विजय मिळाला असता तुर्बे टीमला, परंतु बघा क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाही आणि शेवटच्या मोमेंटला शेवट गोड करणारा रिव्हर्सचा अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिला भूषण पाटीलच्या बॅटमधून. आणि 11 धावेनं हा सामना खरं तर गमवावा लागला तुर्बे टीमला. हार्डलक बॅडलक आपण देऊयात तुर्बे संघाला आणि अभिनंदन करूयात गावदेवी बाळकुम या टीमचं. चला नेक्स्ट मॅच महापे टीमचा कर्णधार आणि बाळकुम टीमचा कर्णधार टॉस साठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच